सहेला गेलेला आणि सहेल्याने तिथे सहेल्याला तिथे एक पण सहेली नाही मिळाली बिकॉज बायको सोबत खत्म. बाय बाय टाटा. एखादा प्लेस सुटला तर बायकोचा इकडे नाचेल ती तयार आहे. एक जरी प्लेस माझ्यामुळे मिस झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. शीश महलना मुझको सुहाए. रीना रिव्ह्यू बघू, तोंड बघू एकदा, चेहरा दाखव. अरे रे रे. हाय गायज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आज उदयपूरमधला दिवस 3रा. आता आम्ही फ्रेश वगैरे झालं. सकाळी थंडी असल्यामुळे सनराईजला काही जाता आलं नाही, तो आम्ही स्किप केला कारण खूप थंडी आहे आणि बाईकवर जायला बोललो थंडीने पूर्ण हालत बेकार झाली असती. 8 डिग्री टेम्परेचर आणि 8 डिग्री 7 डिग्री ते 8 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे. त्यामुळे आम्ही तो सकाळचं स्किप करून टाकला आणि आता आम्ही जातोय उपरे रेस्टॉरंटला ब्रेकफास्टसाठी. हां, ॲक्च्युली कालच जाणार होतो पण काल पण लेट झालं आणि त्याचा टाईम 10पर्यंतच असतो ब्रेकफास्टचा, नंतर बंद होतं, त्यामुळे आम्ही गेलो नाही. तर आता आम्ही आज आधी तिकडे जातोय आणि मग तिथून बघूया, पुढे प्लॅन करूया. आणि संध्याकाळी ट्रेन पण आहे, सो आम्हाला 5 ते 6च्या आधी सगळे प्लेस कंप्लीट करायचे जे राहून गेले ते. तर ते कंप्लीट करू. तसं आजच्या आयटनरीमध्ये आमच्या इन्क्लूड आहे फतेसागर लेक, देन सहेलियों की बाडी आणि आमचं बागोर की हवेली म्युझियम बघायचं राहिलेलं ते आहे. आणि मार्केटमध्ये थोडंफार शॉपिंग करायचं आहे आणि जगदीश टेम्पल विच इज इन मार्केट ओनली, तर ते पण एक बघू. सो अशा 3-4 गोष्टी आहेत ज्या नियरबाय आहेत, त्या आज आम्ही कव्हर करणार. जसा वेळ म्हणजे असेल तसं आम्ही ट्राय करणार आहे की सगळे कव्हर होते. चला तर मग निघूयात आता. सकाळी सकाळी बाईक चालवून इतकी थंडी लागली की लिटरली आम्ही चहा प्यायला थांबलो. सो चहा प्यायला आम्ही आमच्या नेहमीच्याच स्पॉटवर थांबलो आहे. आम्हाला ह्या ठिकाणचा चहा खूप आवडला होता डे 1ला, सो आम्ही परत तिथेच थांबलो. इथला चहा द बेस्ट आहे. ॲक्च्युली आम्ही उपरेमध्ये ब्रेकफास्टसाठी चाललो आहे पण वी आर नॉट शुअर की तिथला चहा कसा असेल. सो आय सजेस्टेड हिम लेट्स हॅव अ टी ऑन आवर रेग्युलर स्पॉट अँड देन मूव टुवर्ड्स उपरे. आम्ही आता फतेसागर लेकला पोहोचलो आहे आणि इथे मस्त क्लायमेट आहे, ऊन आहे आणि लेकच्या इथे अजिबातही हवा नाही आहे, त्याच्यामुळे थोडं असं वॉर्म फील होतं. मस्त वेदर आहे आणि इथे क्राऊड नाही आहे, खूप पीसफुल आहे आणि वॉटर पण खूप क्लिअर आहे. इथे बोटिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे पण आम्ही ऑलरेडी लेक पिक्चरला बोटिंग केली, सो आम्ही आता बोटिंग स्किप करतो आहे. आम्ही फक्त विचार केला थोडा वेळ इथे थांबायचं आणि रिलॅक्स करायचं.
सोबत आणले पिचोला आय गेस. आम्ही इथल्याच एअरपोर्ट रोडच्या JMB म्हणून फेमस कचोरी सेंटरला आलो आहे. तिथे आम्ही घेतले कचोरी आणि ढोकला. ॲक्च्युली आम्ही येताना आमच्या कॅब ड्रायव्हरने आम्हाला सजेस्ट केलं होतं की यू शुड हॅव कचोरी ओव्हर हिअर. तर शोधत आम्ही आलो आहे आणि इथे खूप गर्दी आहे, लिटरली खूप गर्दी आहे. इकडे पण खूप गर्दी आहे आणि दिसायला खूप टेम्पटिंग दिसते. सो येस, यू कॅन ट्राय कचोरी ओव्हर हिअर. आणि जस्ट आत्ताच इथली कचोरी, पोहे आणि ढोकळा खाल्ला. इट इज सो अमेझिंग, म्हणजे खूप भारी टेस्ट होती. मस्त टेस्टी होता आणि JMB मस्त ब्रँड आहे. गर्दी पण खूप आहे, म्हणजे लिटरली त्यांनी वेटिंग पण आहे. म्हणजे तुम्ही कुपन घेऊन जाता तिथे तर पार्सलवाले तिथे खाणारे वेटिंग करून घ्यावं लागतं. आणि मस्त टेस्टी आहे सगळं. पोहे, कचोरी, म्हणजे सगळे प्रोडक्ट आहेत ना जेवढे पण ते पण सगळे मस्त आहेत. नक्की ट्राय करा कधी आला. आम्ही आधी फक्त कचोरी आणि ढोकळा घेतलेला, पण आम्हाला इतकं आवडलं की आम्ही परत एक कचोरी आणि पोहे घेतले. आणि पोहेसुद्धा खूप टेस्टी होते. आणि कचोरी तर काय इथली फेमसच आहे, कचोरीसाठी मेन फेमस आहे. आणि इथे कधी आलात तर ही JMBची कचोरी, पोहे, ऑल प्रोडक्ट्स आय थिंक एव्हरीवन शुड ट्राय. तर नक्की ट्राय करा. तर आता आम्ही आलो आहे सहेलियो की बारीमध्ये. असं म्हणायच्यात आधीच्या टाईमच्या ज्या राण्या होत्या, त्यांच्या मैत्रिणी होत्या, त्या इथे त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करायला यायच्या गप्पा गोष्टी करत. सो हे एक गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये एक असं छोटंसं स्ट्रक्चर बनलेलं आहे, खूप सुंदर. आजूबाजूला फाउंटन आहेत. सो हे खूप प्रिटी आहे. सहेलियों की बाडीमध्ये आज सहेला आलेला आहे. येस, बिकॉज यू कॅन्ट बी सहेली. सहेला आलेला आहे. वेअर इज युअर अदर सहेलाज? भेटला नाही ना, मग घेऊन ना. वाव, राण्या इथे पोहत असतील मग. हा, खूप छान आहे. काय आहे अरे ना काय फाउंटेन आणि इथे लोटस आहेत आहे, पण सध्या त्याला लोटस आले नाही आहेत बिकॉज माइट बी सीझन वाईज. हो, सीझन वाईज. सगळे जास्त करून असे फाउंटेन वगैरेच आहेत त्या टाईपमध्ये. आणि त्या मानाने एंट्री फी पण त्यांनी 30 रुपीज ठेवली आहे. एवढी पण अशी हाय नाही. काहीच इथे असं म्हणजे एवढं असं काय नाही. फाउंटेन वगैरे आहेत आणि गार्डनच आहेत सगळं बघायला. फक्त मधला तो एक जिथे एरिया आहे जिथे स्विमिंग पूल आहे ना, जिथे एंट्रन्स आहे तिथे फक्त तिथे मस्त व्ह्यू आहे. स्विमिंग पूल एंट्रन्स तो एरिया फक्त क्लासिक आहे, म्हणजे असा खूप सिनिक व्ह्यू आहे तिथे. आणि फाउंटन आहे. बाकी पूर्ण असं सराउंडिंग गार्डन आहे. नॉर्मल गार्डन. गाईज आता सही लोक की बारी आमच्या इथे बघून झालं. सहेला गेलेला आणि सहेल्याने तिथे सहेल्याला तिथे एक पण सहेली नाही मिळाली बिकॉज बायको सोबत होती. आता आम्ही जातोय
आता कुठे जायचं? आता आपल्याला बागर की हवेली आमचं बागर की राहिलं हवेली होतं आणि जगदीश टेम्पल राहिले ते आम्ही करणार. हे 2 करणार आहे आणि मग संध्याकाळी ट्रेन पण येतो, सो पटपट आम्ही प्लेस संपवतो. फिरून एखादा प्लेस सुटला तर बायकोचा इकडे नाचेल ती तयार आहे. एक जरी प्लेस माझ्यामुळे मिस झाला. ओके, सो डे 1च्या आयटनरीमधलं बागोर की हवेली म्युझियम बघायचं आमचं राहून गेलं होतं. सो त्या दिवशी आम्ही फक्त लोकधरोहर डान्स शो बघितला होता इव्हनिंगला. आणि आत्ता डे 3मध्ये आम्ही बागोर की हवेलीचं म्युझियम बघायला आलेले आहोत. सो प्रतीक गेले तिकीट घ्यायला. आय एम नॉट शुअर अबाउट तिकीट चार्जेस, बट जेव्हा प्रतीक येतील तेव्हा आय विल लेट यू नो. मीनवाईल यू कॅन सी द एंट्रन्स ऑफ बागोर की हवेली. Okay, so then let's explore how it is inside and what kind of museum is there. हे आहे शाही गाथा म्युझियम. इथे सगळ्या स्टेटचे फ्लॅग आणि प्रत्येक स्टेट वाईज जे जे महाराज होते त्यांचे स्टॅच्यू आहेत. आणि इथे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ला प्रत्येक स्टेटच्या मुद्रा आहेत. अँड द स्पेशल थिंग इज इथे आपली शिवमुद्रा आहे. इथे वेगवेगळ्या पगडींचं कलेक्शन आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. दिस वन इज सो ह्यूज अँड बिग. सगळ्या प्रकारच्या पगड्या ज्या इथली लोक वापरायचे त्याचं इथे कलेक्शन आहे. कास्ट किंवा वर्क कल्चर म्हणावं किंवा काय किंवा एखादी पदवी असेल राज्यसभागृहात असं ना दिलेलं. आणि ही कोणाची पगडी आहे? सो ब्युटिफुल. राजस्थानमध्ये आपल्या मराठी कल्चरमधल्या पण पगड्या ठेवलेल्या आहेत. ही शिंदेशाही पगडी आहे. इकडे छत्रपती शिवाजी महाराज घालायचे तसा जिरेटोप आहे आणि ही मावळा पगडी. ह्या संग्रहालयामध्ये सगळ्या टाईपची वाद्य, तबला, गिटार, सितार. हे काय आहे? वीणा. हा, पण ते 2 साइडेड. शीश महलना मुझको सुहाए. म्युझियम आहे ते बघायला जातो आम्ही. सिटी पॅलेस सारखंच आहे थोडंफार. क्लास व्ह्यू. हा, मग ते सिटी पॅलेस सारखंच आहे थोडंफार. त्या काळची जे राजा महाराजांच्या बैठकीची पद्धत होती ती या टाईपमध्ये होती. बघू शकता त्या टाईममधले राणींचे वस्त्र. आणि हा त्यांचा मेकअपचा डब्बा. ते बघू शकता हा शीश महल आहे. पूर्ण राणींसाठी काचेने बनवलेला रूम आहे. वॉलवर सर्व काच लावले, इवन वरती सिलिंगला पण. ह्या म्युझियममध्ये त्यावेळेचे शस्त्र सुद्धा प्रिझर्व केलेले आहेत आणि एक्झिबिशनला ठेवलेत. हे बघू शकता म्हणजे
संगीतचा कार्यक्रम म्हणू शकता किंवा मेहंदी कार्यक्रम, म्हणजे लग्न वगैरे ठरल्यानंतरचा हा कार्यक्रम आहे. त्याला इथे बोलतात हल्दी पिटी. या प्रोसेसला बोलतात हल्दी पिटी. ही आहे बागोर की हवेलीचा वरचा टॉप व्ह्यू आहे, बघू शकता मस्त आहे. रीना हाय. जो आम्ही नाईट शो बघितला होता तो इथे होतो. हे सकाळी आम्ही ब्रेकफास्टसाठी गेलो होतो उपरे हॉटेल, ते इथे समोर आहे आणि ह्याच्या खालीच इथे गणगौर घाट पण आहे. बागोर की हवेली एक्सप्लोर करून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आम्ही पुन्हा एकदा घनगोर घाटला जाऊन आलो. काल आम्हाला इथलं जेवण आवडलं म्हणून आम्ही ह्या जगदीश सर्कलच्या इथे एक कॅफे आहे, कूल कॅफे, तिथे परत आलो आहे. आज लंचसाठी एग फ्राईड राईस ऑर्डर केला आहे आणि मी पिझ्झा ऑलमोस्ट संपला आहे. इट वॉज सो यम. व्हॉट अबाउट एग फ्राईड राईस? कॅफे, हां कॅफे एकदम छोटासा आहे बट इट इज एस्थेटिक. इट इज इन द मेन मार्केट नियर घनगौर घाट. आणि इथे तुम्ही जे ऑर्डर कराल ते बनवून दिलं जातं. टाईम लागतो तुमची ऑर्डर देण्यासाठी, कारण यांच्याकडे रेडी काही नसतं. रेडी व्हेज थाली, दाल बाटी, दॅट इज रेडीली अवेलेबल, बट अदर मेन्यूज यू हॅव टू वेट. आणि आता आमच्यासोबत एक मोठा सीन झाला. आमचं रिटर्नच्या रेल्वेचं बुकिंग कन्फर्म नाही झालं आहे, त्यामुळे आम्ही आता बसचं बुकिंग केलं आहे. आता ऑन द स्पॉट बसू. तर ती आता आम्ही रात्रीचे तर बस नव्हते, सीट अवेलेबल नव्हत्या. आमची उद्या मॉर्निंगची 5:30ची बस आहे, तिचं बुकिंग घेतलं. त्यामुळे आज रात्रीचा आमचा स्टे वाढला. त्यामुळे आज आम्ही रिलॅक्स आरामात फिरणार आहे आणि पाटीत रिटर्न. तसंही आपलं हॉटेल बुकिंग होतं आणि ऑलरेडी आम्ही एक नाईट एक्स्ट्रामध्ये बुकिंग केलं होतं, कारण आम्ही चेकआउट लेट करणार होतो. घनगौर घाटवर थोडा टाईम स्पेंड करून आम्ही जगदीश टेम्पलला व्हिजिट करायला आलो आहे. सो हे आहे इथलं खूप सुंदर असं जगदीश टेम्पल. खूप छान असं कोरीव काम, स्ट्रक्चर आणि शिल्पकला इथे बघायला मिळते. फार अशी गर्दी नाही आहे. मंदिराचा ॲम्बियन्स पण खूप छोटासाच आहे, पण एकदम एस्थेटिक असं मंदिर आहे. तर चला आज जाऊन दर्शन घेऊया. हाय गाईज, आम्ही आता कर्णीमाता टेम्पलला जातो आहे. ॲक्च्युली आम्ही रोपवेने जाणार होतो. हे बघू शकता इथे रोपवे आहे, पण रोपवेला 2 तास वेटिंग आहे आणि एवढा वेळ नाही आमच्याकडे. त्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की ट्रेक करत जायचं, म्हणजे पायऱ्या आहेत नॉर्मल, ते चढून जायचं. अर्धा तास लागतो वरती चढायला असं बोलत आहेत. आता बघूया, चला. रीना कसं वाटतंय? चढणार ना? 5 मिनटं ट्रेकिंग करून रीनाची हालत खराब झाली. रीना ती आता कॅमेऱ्यात पण बघत नाही. रिव्ह्यू रीना, रिव्ह्यू बघू, तोंड बघू एकदा, चेहरा जातो. अरे रे रे रे, हा हे रोपवे. आम्ही आता वरती पोचलो आहे आणि तुम्ही वरून हा व्ह्यू बघू शकता उदयपूरचा. जग मंदिर, तिथे काल आपण गेलो होतो. ते ताज पॅलेस, तिकडे अमराई घाट, तो समोर, त्याच्यासमोर घनगौर घाट, हा सिटी अमराई पॅलेस. घाट, घनगौर घाट आणि हा इकडे सिटी पॅलेस. आम्ही पोहोचलोय करणी माता मंदिरला आणि हे आहे करणी माता मंदिर. चला आज जाऊन दर्शन घेऊया.
हाय गाईज, देवीचं दर्शन घेऊन आम्ही आता रिटर्न निघालो. आम्ही खाली निघालो तेव्हा सांगितलं होतं अर्धा तास लागेल वरती चालू जायला, पण हार्डली 15 ते 20 मिनटं लागली आणि एवढं काय वाटलं पण नाही. आणि आता काय चालत चाललं. उतरतानाचा रस्ता तर लगेच संपतोय. वरती मंदिर छोटसच आहे, पण वरून जो सिटीचा व्ह्यू दिसतो त्यासाठी तुम्ही नक्की एक यावं. नंबर. सनसेटचा टाईम एन्जॉय करण्यासाठी आम्ही अमराई घाटला आलो आणि बराच वेळ इथल्या घाटावर पाण्यात पाय सोडून बसलो. तर असा होता आमचा डे 3 इन उदयपूर. रिटर्न जायचे ट्रेन तिकीट कन्फर्म न झाल्यामुळे आम्ही रेड बसवरून वोल्वो ट्रॅव्हल्सचे बुकिंग करून मुंबईला रिटर्न आलो. बजेट ब्रेकअप आणि आयटनरीचा सेपरेट ब्लॉग मी करणार आहे. तोपर्यंत असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.